कैलासवासी पार्वती अव्वा कालदे यांच्या स्मरणार्थ मळशीदप्पा यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटपाचे आयोजन। मंद्रुप ग्रामदैवत श्री मळशीदप्पा यात्रेस आज शनिवारपासून सुरुवात झाली असून 17 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात। आज शनिवारी चारही मानाचा नंदीध्वज तेलाभिषेक करण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता सर्व नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात येते। याच पार्श्वभूमीवर मंद्रुपचे उद्योजक रविकुमार कालदे व शिवराज कालदे यांनी कैलासवासी पार्वती अव्वा कालदे यांच्या स्मरणार्थ मळशीदप्पा यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे। या महाप्रसादाची सुरुवात यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख, तम्माना पुजारी व गदगी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मिथुन मुगळे, किरण पुजारी, निंगप्पा कुमटेकर, अशोक पत्तार, गोविंद पाचवे, महेश खेळकर, मक्कू शेंडगे, गुरु जोडमोटे, राहुल पुजारी, सतीश सुतार, मनोज पाचवे, अमोक्षित मोगलाई, मळशीद मेत्रे, शिवा माळी, श्रीकांत माळी, राजू नंदुरे, बाळू खेडे, सिद्धराम कालदे, जगदेवी कालदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
सर्वप्रथम सर्व मंडळकरांना नववर्षाच्या शुभेच्छा. आज इथे मळशिदप्पा देवस्थानामध्ये आमचे परममित्र कांदे मालक शिवराज कांदे व रवी कांदे यांच्या मातृत्वाच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या या देवस्थानामध्ये आज दासोह ठेवून अन्नदानाचा कार्यक्रम केला आहे. त्याच वर्षी पार्वती अव्वा सिद्धाराम कांदे यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे आज इथं अन्नदान ठेवलेलं आहे. कांदे कुटुंबी आपल्या सर्वांना माहिती आहे की मंदिरामध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, आपल्या व्यवसायातून जे काय वेळ मिळतो जास्तीत जास्त तो वेळ अगदी चांगल्या कामाकरता ते आपल्या मंदिरामध्ये खर्च करतात आणि त्या तुमच्या कार्यातून एक समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत करत आहेत. शिवराज कांद्यांचं जे मित्र कंपनी आहे त्यांचे आरोग्य शिबिर असेल किंवा गोरगरिबांना आर्थिक मदत असेल किंवा सरकारच्या माध्यमातून काही लोकांना औषधोपचार करणं असेल, मेडिकलच्या स्कीम असतील, असे बरेचसे सामाजिक कार्यक्रम ते इथं करतायत आणि आम्हाला आज आनंद होतो आहे की आज आमची आव्हा एक सात्विक वृत्तीच्या ते एक व्यक्ती होते आणि आपण बघितलं आहे की आव्हांच्या गेल्यानंतर मागील 2 वर्षापासून त्यांनी इथं एक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संक्रांतीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या स्मरणार्थ इथं अन्नदान होतात. आज मोठ्या प्रमाणात लोकांनी अन्नदानाचा इथं लाभ घेतला, महाप्रसाद घेतला. आम्ही देखील मनोवा परिवार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शोभा समाजाच्या वतीनं आमचे सर्व कर्मचारी मी स्वतः आणि आमचे सर्व स्नेही कर्मचारी वर्ग इथं येऊन अन्नदानाचा आम्ही आज इथं लाभ घेतला आणि बऱ्याचशा इथं लोकांनी इथं आज तो प्रसादाचा महाप्रसादाचा इथं हे आज अन्नदान घेतलं तर मी सर्व आमच्या कुटुंबाच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं कांदे मालकांना शुभेच्छा देतो की आपण हे आमच्या आईच्या स्मरणार्थ तुम्ही जे पुण्याचं काम करता हेच कार्य वेगवेगळ्या माध्यमातून हे पुढे करत राहावं आणि तुम्हाला परमेश्वर मळशिदप्पा अशीच बळ द्यावं, तुम्हाला सर्व सामर्थ्य द्यावं, तुम्हाला सर्व आनंद ऐश्वर्य तुम्हाला मिळावं आणि तुमच्या माध्यमातून मंडळकरांच्या जीवनामध्ये आपण सर्वांच्या माध्यमातून मळशिदप्पा अशीच कृपा ठेवावी अशी त्यांना आजच्या आमच्या आईच्या स्मरणार्थ आज मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि परमेश्वर त्यांना हे काम करण्याची प्रेरणा द्यावं आणि ही यात्रा जी आहे ती मंडळकरांना चांगल्या पद्धतीने पार पडावी अशी मी सिद्धरामाची प्रार्थना करतो. मी रविकुमार जगदेव कांदे. आज आमचे आव्हा कैलासवासी पार्वती अव्वा कांदे सिद्धाराम कांदे यांच्या स्मरणार्थ आज मंद्रुपचे 17 इथं दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे जत्रा इथं होत असते आणि दरवर्षी सालाबादाप्रमाणे आईच्या स्मरणार्थ आज द्वितीय स्मरणार्थ त्यांच्या दिनांक 13/1/2024 रोजी आज महाराजाच्या आग्रहानुसार आणि इथल्या लोकांच्या आग्रहाखातीर आव्हाच्या स्मरणार्थ आज इथं महाप्रसाद मळशिदप्पाच्या देवळात ठेवलेला आहे. कृपया करून ह्या महाप्रसादाचा स्वाद ह्या सगळ्या गावकऱ्यांनी, गावस्थांनी आणि पंचकृषीतले सर्व व्यक्तींनी घ्यावं आणि सर्व लोकांनी घ्यावं असं मी कांदे परिवारातर्फे विनंती करतो. नमस्कार.